पंचमुखी हनुमान हे संकटमोचन, बल, बुद्धी, विजय यांचे प्रतीक मानले जातात. श्रीरामचंद्रांच्या सेवेसाठी हनुमानांनी 5 मुख धारण केले. हनुमान, नरसिंह, गरुड, वराह आणि हयग्रीव जे वेगवेगळ्या शक्तींचे प्रतिनिधित्व करतात. पंचमुखी हनुमानांची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकट, शत्रू, ग्रहबाधा, वशीकरण, भूतप्रेतबाधा, आर्थिक अडचणी दूर होतात. ही पूजा अपार श्रद्धा व शुद्ध मनाने केली तर अवश्य फलदायी ठरते. पंचमुखी हनुमान देवांना पूजेसाठी लागणारे साहित्य. पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा चित्र तांदूळ, अक्षता, सिंदूर हनुमंताला आवडते. चमेलीचे तेल किंवा तिळाचे तेल, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, लाल फूल, लाल वस्त्र, गंध, चंदन, गूळ, केळी, नारळ, मोदक किंवा बेसनाचे लाडू, दीप, उदबत्ती, कापूर, पंचमेवा, पान सुपारी, मंत्रपुस्तक किंवा जपमाळ. पूजाविधी. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ लाल किंवा केशरी वस्त्र धारण करा. पूजास्थळ स्वच्छ करून लाल वस्त्र अंथरून पंचमुखी हनुमानांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. गंध, अक्षता, फूल अर्पण करा. दीप लावा, उदबत्ती लावा, कापूर दाखवा, पंचामृताने अभिषेक करा. त्यानंतर गंगाजल शिंपडा. सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. हनुमानजींना अत्यंत प्रिय आहे. पंचमुखी हनुमान मंत्र जपा. कमीत कमी 11, 21 किंवा 108 वेळा. हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांड पठण करा. प्रसाद अर्पण करा आणि सर्वांना वाटा. शेवटी आरती करा आणि हनुमानजींना नमस्कार करा. जाणून घेऊया हनुमान देवांना प्रसन्न करणारे पंचमुखी हनुमान मंत्र. ओम हनुमते रुद्रात्मकाय हुं फट. पंचमुखी हनुमान देवाची पूजा करण्यासाठी योग्य दिवस आणि योग्य वेळ. मंगळवार आणि शनिवार हे सर्व उत्तम दिवस. सूर्योदयानंतर 6 ते 8 वाजेच्या दरम्यान सर्वात शुभ वेळ. अमावस्या, पौर्णिमा, हनुमान जयंती, शनिवार, अष्टमी हे विशेष दिवस आहेत. हनुमान देवांची पूजा किती दिवस करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. 40 दिवस अखंड जप सर्वात प्रभावी मानला जातो. रोज एकाच वेळी पूजा करा आणि मंत्र जपा. 11, 21 किंवा 108 वेळा. 11 दिवस नियमित पूजा. लहान आणि साधी विधी हवी असेल तर. विशेष शत्रू, भूतप्रेत बाधा किंवा कोर्ट कचेरी प्रकरणात परिणामकारक. दर मंगळवारी आणि शनिवारी. जे लोक रोज करू शकत नाहीत त्यांनी हे 2 दिवस नियमित करावे. मंत्र जप आणि हनुमान चालीसा वाचन पुरेसे प्रभावी ठरते. आपण उपाय करतो, पूजा करतो आणि आपल्याला असंही वाटतं की फळ कधी मिळेल. पण देवाकडून फळाची अपेक्षा न करता त्यांची पूजा करत राहा. पण तुमच्या मनाच्या समाधानासाठी मी तुम्हाला सांगते, ही पूजा केल्यानंतर कधी फळ मिळते. सामान्यात 21 दिवसात सूक्ष्म परिणाम जाणवतात. अडथळे कमी होणे, मनशांती होणे. 40 दिवसात बहुतेक लोकांना मुख्य उद्दिष्ट साध्य होण्यास सुरुवात होते. सातत्य असेल तर जीवनात दीर्घकालीन लाभ होतो. संपत्ती, शत्रुनाश आणि आत्मविश्वास. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंचमुखी हनुमानांचे 20 उपाय जाणून घेऊया. घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानांची प्रतिमा लावा. नकारात्मक ऊर्जा दूर होते. मंगळवारी सिंदूर व चमेलीचे तेल अर्पण करा. मंगलदोष कमी होतो. शत्रूंपासून संरक्षणासाठी रोज पंचमुखी हनुमान मंत्राचा जप करा. वाईट स्वप्नांपासून बचावासाठी उशीखाली मंत्र लिहून ठेवा. भूतप्रेत बाधा निवारणासाठी हनुमानांच्या प्रतिमेसमोर दीप लावा. कर्जमुक्तीसाठी प्रत्येक शनिवार 11 वेळा पंचमुखी हनुमान स्तोत्र वाचा. परीक्षेत यश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोज 11 वेळा ओम हनुमते नमः जप करावा. घरातील भांडण दूर करण्यासाठी शनिवारी हनुमानाला लाडू अर्पण करा. करिअरमध्ये प्रगतीसाठी मंगळवारी तेलाने दीप लावा. भौतिक सुखासाठी 40 दिवस अखंड जप करा. संतान प्राप्तीसाठी पंचमुखी हनुमानांची स्तुती रोज सकाळी करा. कोर्ट कचेरीत विजयासाठी मंत्रजप सुरू करा. वास्तुदोष निवारणासाठी दक्षिणमुखी भिंतीवर प्रतिमा लावा. आजारांपासून मुक्तीसाठी तिळाचे तेल अर्पण करा. ग्रहबाधा दूर करण्यासाठी पंचमुखी हनुमान कवच धारण करा. शांतीसाठी हनुमान चालीसा रोज पठण करा. प्रवासात सुरक्षतेसाठी पंचमुखी हनुमानांचे यंत्र गाडीत ठेवा. नोकरी स्थैर्यासाठी प्रत्येक मंगळवारी लाल कपडा अर्पण करा. वशीकरण तोडण्यासाठी पंचमुखी हनुमानाची प्रार्थना करा. धनप्राप्तीसाठी शनिवारी गूळ भेट म्हणून
हनुमान मंदिरात दान करा. पंचमुखी हनुमान देवांची पूजा केल्याने, त्यांची साधना केल्याने होणारे लाभ: शत्रूंचा नाश होतो, वशीकरण व जादूटोणा निवारण, आर्थिक समृद्धी, कर्जमुक्ती, आरोग्य लाभ, ग्रहबाधा निवारण, भूतप्रेत बाधा दूर, आत्मविश्वास व धैर्यवृद्धी, करिअरमध्ये यश, कौटुंबिक शांती मिळते. पंचमुखी हनुमान पूजा, मंत्र, उपाय आणि लाभ यांची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. संकट, शत्रू, ग्रहबाधा, आर्थिक अडचणी दूर करण्याचे रहस्यमय उपाय, 40 दिवसात अनुभव घ्या अद्भुत उपाय. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच अद्भुत धार्मिक माहिती तुम्हाला सतत मिळत राहील. श्री स्वामी समर्थ. ओम हं हनुमते नमः.